नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सरकार लवकरच आधार कार्ड संदर्भामध्ये एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच आधार कार्डबाबत नवीन नियम लागू केले जाणार आहेत. हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी आधार कार्डच्या फोटोकॉपीज घेणं किंवा गोळा करून ठेवणं हे पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. सरकारचा असा विश्वास आहे की कागदावरती आधारित आधार पडताळणी केवळ बेकायदेशीर नाही तर गोपनीयतेला मोठा धक्का निर्माण करणारी आहे. UIDAIनं यासाठी एक नवीन गाईडलाईन मंजूर केली आहे. आता ऑफलाईन आधार पडताळणी करू इच्छिणाऱ्या कुठल्याही संस्थेला प्रथम UIDAIकडे नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ते QR कोड किंवा ॲप आधारित पडताळणी करू शकतील. UIDAIचे CEO भुवनेश कुमार यांनी सांगितलं की नियमांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि लवकरच ते सर्वांसाठी सूचित केले जातील. नवीन आधार नियमांनुसार हॉटेल्स, कार्यक्रमस्थळ, आयोजक आणि अशा सर्व संस्थांना UIDAIकडे नोंदणी केल्यानंतर सुरक्षित API मध्ये प्रवेश मिळेल. यामुळे त्यांना कुठल्याही कागदी प्रती ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही आणि डिजिटल पद्धतीनं आधार पडताळणी त्यांना करता येईल. आधारचा डेटा लीक होण्याचा धोका कमी करण्यासाठी कागदी आधारचा वापर काढून टाकणं हे UIDAIचं स्पष्ट धोरण आहे. UIDAIनं एक नवीन ॲपची चाचणी देखील केलेली आहे, जे ॲप पडताळणीला अनुमती देईल. या प्रक्रियेमध्ये मध्यवर्ती आधार सर्व्हरशी थेट कनेक्शनची आवश्यकता दूर होईल. हे ॲप विमानतळ, किरकोळ दुकानं आणि कार्यक्रमस्थळ अशा ठिकाणी सोयीस्करपणे उपलब्ध असेल. हे युजर्सना त्यांचा पत्ता पुरावा अपडेट करण्यास आणि मोबाईल फोन नसलेल्या कुटुंबातील सदस्यांना जोडण्यास देखील अनुमती देईल. सध्या सर्व्हर आउटेजमुळे आधार पडताळणी अनेकदा अडकते. नवीन प्रणालीमध्ये मात्र समस्येचं निराकरण होईल. QR कोड आणि ॲप आधारित पडताळणी तांत्रिक समस्या असताना देखील ही सुरळीतपणे चालेल याची खात्री करण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता आधार कार्डची झेरॉक्स काढण्याची बिलकुल कुठेही गरज नाही आणि ते आधार कार्डची झेरॉक्स कुठेही देण्याची गरज नाही, कारण यामुळे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन ही पब्लिक होत असते. त्यामुळे तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती आणि सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.